शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत काम करत असताना 1.5 कोटी रुपये थकले म्हणून हर्षल पाटील नावाच्या ठेकेदाराने संपवलं जीवन. शेतकरी आणि इंजिनियर ठेकेदार हे भारताच्या विकासरथाचे 2 चाकं आहेत. कॉन्ट्रॅक्टरने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप मयत कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळाली ती अशी की सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी, मालेवाडी, कनेगाव या गावांमध्ये शासनाचे राष्ट्रीय जलजीवन मिशनची कामं सुरू होती आणि त्याचे ठेकेदार म्हणून हर्षल पाटील हे काम करत होते. सुरू असलेल्या शासकीय राष्ट्रीय जलजीवन मिशनची कामे त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण केली होती. मात्र सरकारी पेमेंट लवकर मिळेना, त्यामुळे 20 गुंठे जमीन त्याच्या स्वतःच्या वाटणीची विकली. ते पैसे आणि काही हात उसने पैसे उचलून सुरू असलेली कामे पूर्ण करत असताना सदरचे पैसे त्यात वापरले गेली. सरकारी कामाने 10 महिने नाहीतर 10 वर्ष थांब असं काही हर्षल पाटील यांच्या भोवती होऊन गेलं आणि हात उसने घेतलेले पैसे परत द्यायची वेळ आली. मात्र काही करून योजनेची रक्कम, ठेकेदारी जी पद्धत आणि झोपलेलं शासन यांच्याकडे 1,40,00,000 रुपये, जवळपास तब्बल 1.5 कोटीचे थकीत बिल न निघणाऱ्या जाचाला कंटाळून हर्षल पाटील यांनी शेतात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे. सांगलीतील तांदूळवाडीमध्ये कंत्राटदाराने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त संगमनेरमध्ये कळताच आज संगमनेरमध्ये स्वर्गीय हर्षल पाटील यांना सर्व इंजिनियर ठेकेदार यांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मित्रांनो, सांगायला अतिशय दुःख वाटते. काल जी बातमी ऐकली आणि आज मला सोमनाथ साहेबांचा फोन आला. मी शिर्डीला होतो, धावपळ करत इथं आलो का आपलं एक स्नेहीजनाचं असं होतंय. प्रथमतः मी माझा परिवार आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अगदी श्रद्धेपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, असा हा प्रकार व्हायला नाही पाहिजे आणि झालेल्या प्रकारावर सुद्धा आत्ताच मी न्यूज पाहत होतो. त्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टरनी सबलेट केलेलं काम आहे, अमुक आहे तमुक आहे. पण दुःख झालं आहे की घटना यामुळं घडली, यात काही कोणी लक्ष देत नाही असं मला तरी वाटते. कारण समजा मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्या हाताखाली आज 200 लोक कामाला आहे. मग माझ्या हाताखालच्या लोकांनी मेलं तर चालेल का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे माझ्या हाताखाली जे काही काम केलं आहे ते सबलेटच केलेलं आहे ना, म्हणजे तो माणूस गेला तर चालेल, पण मी नाही जायचं का. उद्या तो बघा, तो आता सुपात आहे, सुपातून तो जात्यात गेला आणि आपण सगळेसुद्धा आता सुपात असणार आहे. मी एवढंच म्हणाल, यातनं काहीतरी बोध घ्यावं आणि आमच्यासारख्यांच्या ज्या चुली आता बंद होत आहेत यासाठी काहीतरी शासनानं निर्णय घ्यावा. धन्यवाद. सर्व इंजिनियर्स बांधव, काल आपले व्यावसायिक बंधू, सांगली येथील व्यावसायिक बंधू हर्षल पाटील यांनी त्यांचा जीवन प्रवास संपवलेला आहे. निधन म्हणता येणार नाही, कारण त्यांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी संपवलेलं आहे. याचं कारण एक आपले व्यवसाय बंधू आहे. सध्या आपण पाहतो शासनाकडून खूप मोठं येणं आहे. ते एक कॉन्ट्रॅक्टर होते आणि कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं गेल्या वर्षभरापासून त्यांचे जवळजवळ 1,40,00,000 रुपये थकीत आहेत. एकदम नवीन व्यावसायिक आहे. साधारणतः 60-65 लाख रुपये त्यांचं काही बँकेचं लोन होतं आणि त्या कर्जाला सर्व कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. दुर्दैव असं आहे. खरं म्हटलं तर जे खरोखर मनापासून काम करतात, आपली भांडवल लावतात, नवीन मुलं असतात, व्यवसाय उभं करण्यासाठी कर्ज घेतात आणि कुठंतरी मोठं होण्याचा प्रयत्न, हाताला काम देण्याचा प्रयत्न ते करत आहे. परंतु शासन एका बाजूनं विकास करायचा असं म्हणताय आणि दुसऱ्या बाजूनं खरोखर जी स्वतःची भांडवल लावतात त्या लोकांची गळचेपी करतात. खरं म्हटलं तर शासनाने अनेक आमच्या कंत्राटदारांची देणं आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये देणं बाकी आहे. तसेच हा जो मुलगा जलजीवन मिशनचं काम करत होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट सबलेट का असाना, परंतु त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता. एकदम काही मोठं काम त्याच्या स्वतःच्या नावावर मिळतं असं नाही आहे, परंतु सबलेट काम त्याचं असावं असं एकंदरीत मीडियाच्या माध्यमातून कळतं.
आणि एक मोठी गुंतवणूक त्यांनी केली. मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न तो करत असताना अचानक त्याचा जीव गमावलेला आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार शासन आहे, शासनाचे निर्णय आहेत. मी शासनाचा निषेध करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात देणं असताना सुद्धा अनेक नवनवीन कामं काढले जातात, नवनवीन निविदा प्रसिद्ध केल्या जातात आणि काम घेण्यासाठी आमचे सर्व बांधव, इंजिनियर्स बांधव त्यात बळी पडतात. अनेक जणांना यामधून त्रास झालेला आहे. खरं म्हटलं तर ही आपल्यापैकी एकाचा बळी आहे. यानंतर जर शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही तर खरोखर सांगतो, अनेक मुलं जे नवीन व्यवसायात आलेले आहेत, ज्यांचे नवीन नवीन लग्न झालेले आहेत आणि व्यवसायात आलेले आहेत, त्यांच्याकडं चांगला एक मुलगा पाहून त्यांचं लग्न झालेलं असेल आणि एकंदरीत त्याचं व्यवसायात आता लगेच बंद पडण्याच्या मार्गावर आहे, अशा लोकांचा शासनानं विचार केला पाहिजे. आणि जी देणं आहेत, कारण घरातले पैसे कोणीच नसतात, मुलांच्या शिक्षणासाठी घरचे पैसे लावत असतात, इंजिनियर होतात, BE होतात, ME होतात, अनेक मोठं उच्च शिक्षण MBA करतात आणि हा व्यवसायाला सुरुवात करतात. मी सुरुवात केल्यानंतर इकडून तिकडून पाहुण्यारावळ्यांकडून भांडवल आणून काही बँकेचं कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला असतो. परंतु पैसे गुंततात, वर्षे पैसे मिळत नाहीत. बँकेवाले असेल, कामगार असेल, डिझेलवाले असतील, पेट्रोलवाले असतील, डांबरावाले असतील, कोणीही काही कॉन्ट्रॅक्टरला उधार देत नाहीत. आज मी तिला कॉन्ट्रॅक्टरची बाजू घ्यायला कोणीही राजकीय नेता तयार नाही आहे. फक्त काम करणं, काम करून घेणं एवढंच राजकीय लोकांना माहीत आहे. मी कुठल्या पक्षाचा किंवा कोणाला काही दोष देण्याचं कारण नाही, परंतु प्रत्येक जणाला वाटतं काम हवं, पण कंत्राटदार किती अडचणीत आहे आणि तो काय स्थितीमध्ये जगतोय हे कोणालाही माहीत नाही. त्या नजरेनं पाहिलं जातं, त्याच्या भावना कुणीही आज पाहायला तयार नाही. तेव्हा माझी शासनाला विनंती आहे, यापुढे कोणतंही काम काढत असताना पहिलं जे देणं आहेत तेवढं आपण सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांचं द्यावं, म्हणजे या आत्महत्या थांबतील. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हटलं तर विकासाची एक बाजू आहे. कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं नाही तर तुमचे रस्ते होणार नाहीत, बंधारे होणार नाहीत, पाणी पुरवठा होणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. परंतु या गोष्टीचा कोणीही विचार करायला तयार नाही आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर बांधवसुद्धा एकत्र यायला तयार नाही. सर्वांनी एकत्र येऊन खरं म्हटलं तर काहीतरी कामं बंद ठेवणे किंवा काहीतरी असा निर्णय घेतला पाहिजे, ठोस निर्णय, जेणेकरून शासनाला यातून जाग येईल. आणि या अशा आत्महत्या आहेत, त्याचं कुटुंब आज अर्ध्यावर पडलेलं आहे. अशा काही यापुढे घटना होणार नाहीत. तेव्हा माझी शासनास विनंती आहे का राहिलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे सर्वांची देणी द्यावीत आणि मी या हर्षल पाटील या भावपूर्ण आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज आपण हर्षल पाटील या व्यावसायिकाच्या कंत्राटदार व्यावसायिक आहे, आपला बांधव आहे, त्याच्या श्रद्धांजलीनिमित्त आपण तो जमा झालेला आहे. खरे तर अशी दुर्घटना घडायला नको होती. ही दुर्घटना म्हणजे आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याच प्रकारे कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा आत्महत्या करावं काय असा प्रश्न निर्माण झाला. भविष्यामध्ये आज जर समजा कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय आहे, हा पूर्वी भांडवली व्यवसाय, जर भांडवल शासनाकडनं दिलं जायचं, स्टील असेल, सिमेंट असेल, इतर भांडवली मटेरियल असेल, जे बेसिक मटेरियल शासनाकडून दिलं जायचं. आज हा 100% भांडवली व्यवसाय झाला आहे आणि त्याच्यावर टॅक्सेशन पण आलेलं आहे. संपूर्ण टॅक्स सिस्टीम बदललेली आहे आणि कंत्राटदारांनी त्याचं काम कसं करायचं. आज सिस्टीममध्ये जर पैसे नसतील, 100% अनुदान नसतं कुठल्याही कामाला मंजूर होताना, ज्यावेळी काम मंजूर होतं त्यावेळी अंशतः अनुदान येतं आणि मग त्यावर प्लॅनिंगनुसार प्रत्येक इयरली आर्थिक वर्षानुसार नियोजन ठरतं. आज एखाद्या कंत्राटदारांनी काम केलं, पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्याला जर त्याचं बिल वेळेत नाही मिळालं तर त्यांनी अधिक म्हणजे स्वतःचं भांडवल तर घातलेलं असतं, पण बँकांचं भांडवल उचललेलं असतं, इतर खाजगी काही मार्चंट निधीच्या अनुषंगाने बाहेरून काही मार्केटमधून पैसे उचललेले असतात. आणि मग अशा वेळी तो इतका अडचणीत येत जातो की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मी तर माझी अशी व्याख्या करेल की तो खड्डे भरणारा मजूर, त्यांनी मागचे खड्डे भरायचे, पुढं खड्डे पडत चालतात. आज अशी परिस्थिती असताना
एज्युकेटेड क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, आज त्यांची परिस्थिती आज म्हणजे स्वतः तो उभं राहण्यासाठी आज शासनाकडे नोकऱ्या नाही, पर्यायाने धंद्यात उतरतात. धंद्यात उतरल्यानंतर जर अशा पद्धतीने पहिलाच त्यांचा व्यवसाय खूप याला रसातळाला गेला, नुकसान झालं, तर त्याला त्याच्या कुटुंबाला आर्थिक फटका बसतो. जो काही रोजगाराच्या हिशोबाने तो उभा राहिलेला असतो, आज त्याला पहिल्याच पावलात जर त्याला खड्ड्यात गेला, त्याचं नुकसान झालं, तर तो त्याचं कुटुंब देखील नुकसानीत येतं, अडचणीत येतं. म्हणून शासनाने 100% निधी असल्याशिवाय कुठल्याही कामाची निविदा काढू नये, अशी आम्ही वारंवार मागणी आहे आमच्या महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन संघटनेची. परंतु शासनाने आजपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतील की कदाचित तो सबलेट कॉन्ट्रॅक्टर असेल, पण मानवता ह्या दृष्टीने त्या सबलेट कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा त्याचं जे काही हक्क आहे तो शेवटी तो त्याच्या चरितार्थासाठीच करतो, कुटुंब उघड्यावर पडणार नाही. अशा पद्धतीने हे उदाहरण म्हणून या कंत्राटदारी व्यवसायामध्ये हे उदाहरण म्हणून स्वीकारावं आणि शासनाने संपूर्ण सिस्टीम बदलावी, तर जेणेकरून असं घडणार नाही. 100% निधी उपलब्ध असल्याशिवाय कुठल्याही कामाची निविदा होणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी जर एक आत्महत्या झाली, आत्महत्या हा फार मोठा विषय आहे, ज्याच्या घरात घडती किंवा त्याचे पूर्ण कुटुंब लयात जातं. आणि ह्याविषयी जर आपण संवेदनशील नाही राहिलो, तर मग शासनाला शासन कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, ते असंवेदनशीलच असतं. शासनाला संवेदना नसतात. अगदी आपण हिस्ट्री याच्यापूर्वीचा इतिहास बघता, आजही काही अनेक प्रकल्पग्रस्त जे इरिगेशनचे असतील, पाटबंधारे, कुठलेही प्रकल्पग्रस्त अनेक लोकांचे उच्च न्यायालयात दावे चालू आहेत, त्यांना कॉम्पेन्सेशनच मिळालेलं नाही. आणि मग अशा पद्धतीने जर शासनाची सिस्टीम असेल, तर शासनाने त्यांची सिस्टीम दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा ही घटना ही उदाहरण झाली, त्याच्यात एक टेम्पो तयार होतो, ज्याच्या मराठवाड्यात वारंवार एकामागून एक एकाने हा सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. आणि तसा कॉन्ट्रॅक्टरमध्ये येऊ नये म्हणून आम्ही शासनाला विनंती करत आहोत का ही सिस्टीम बदला आणि सगळ्यांचे पहिले देयक 100% दिल्याशिवाय नवीन काम काढू नका. तसे लोक खड्ड्यातूनच चालले कोणी काही. आणि मग असं असताना जर समजा तुम्ही इमर्जन्सी नावाखाली जे कामं झाले त्यांचे निधी दिला पाहिजे, नवीन कामच नका करू. जोपर्यंत संपूर्ण जे देयक प्रलंबित आहेत ते देयक दिल्याशिवाय कुठलंही काम काढू नये. त्याने आमच्या असोसिएशनतर्फे हर्षल पाटील जे आहेत, जरी ते वाळव्याचे असतील तरी पण ते आमचे व्यवसाय बंधू आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला जे झालेलं दुःख आहे, त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात आहे, त्याच्याविषयी आम्ही सर्व संवेदनशील आहोत आणि आम्ही सर्व एक संघटना म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. कंत्राटदार मित्र हर्षल पाटील यांनी स्वतःचं जीवन संपवून घेतलं. अतिशय आमच्या संगमनेर अकोले तालुक्यातील इंजिनियर मित्रांना मनाला अतिशय वाईट वाटलं. अशी दुःख हेलावून सोडणारी घटना आहे. पण ह्या घटनेतून सगळ्यांनी एकच बोध घेतला पाहिजे. आज आमचे सगळे इथं इंजिनियर मित्र संगमनेर अकोल्यातील उपस्थित आहे. आज प्रत्येक इंजिनियर मित्र स्वतःच्या कुठं बँका असतील, पतसंस्था असतील, इतरत्र कुठून तरी पैसे उपलब्ध करून व्यवसाय करत असतो. पण आजचं हे सरकार असं आहे की यांना आमच्या इंजिनियर मित्रांची अतिशय जाणीवसुद्धा नाही का हे आमचे कॉन्ट्रॅक्टर मित्र कुठून पैसे आणतात, कसे कामं करतात, या सगळ्या गोष्टींवर आज सरकार विचार करायला तयार नाही. तर माझं या सरकारला मागणं एकच आहे की आमचे उच्च शिक्षित असे इंजिनियर आहेत, कोणी BE असेल, ME असेल, खूप कष्टातून त्यांनी शिक्षण घेतलं, हुशारी आहे. पण आज सरकार ह्या आमच्या तरुण मित्रांकडं व्यवसायाकडे लक्ष द्यायला तयार नाही. मगाशीच आमच्या इंजिनियर असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की सगळ्यांना शासन नोकऱ्या देऊ शकत नाही, पण ह्या रोजगाराच्या माध्यमातून रोजगार देत आहे, पण त्याचे वर्ष झाले त्याचे पेमेंट नाही. आज जलजीवनची अवस्था काय आहे, कोट्यावधी रुपयाचे बिलं थकलेले आहे. त्याच डिपार्टमेंटचे नाही तर आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे 90,000 कोटी रुपये थकले आहेत. जलसंधारण खात्याकडे सुद्धा आमचे 100 कोटीच्या आसपास आमचे बिलं थकलेले आहेत. तिथं जे मंत्री आहेत, मग कोणतेही का मंत्री असताना, पण ते सुद्धा बोलताना आमच्या इंजिनियर मित्रांशी व्यवस्थित बोलत सुद्धा नाही.
म्हणजे तिथं अवहेलना केली जाते आमच्या इंजिनियर मित्रांची. आमचा इंजिनियर मित्र हा हुशार आहे, उच्च शिक्षित आहे, तर त्याच्या पुढं कामाचं दाम, त्याला कष्टाचे पैसे भेटत नाही. कुठेतरी शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता त्याच्यामागं आमच्या इंजिनियर मित्रांची जर अशी अवस्था जर चालली तर आमचा हा इंजिनियर मित्र म्हणजे राष्ट्रबांधणीचा एक कणा आहे. म्हणजे जुनी आठवण जर काढायची म्हणली तर नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा आमच्या इंजिनियर मित्रांना आधार दिला. त्यावेळेस 5 लाखाचं रजिस्ट्रेशन त्यांनी दिलं, म्हणून आमचे इंजिनियर बांधव कुठंतरी उभे राहिले. विजयसिंह मोहिते पाटलांसारख्यांनी या सिव्हिल इंजिनियरला ताकद दिली. अशीच ताकदसुद्धा या आमच्या मंत्रिमंडळामध्ये सरकारने जर ताकद दिली तर हा आमचा इंजिनियर मित्र कुठंतरी उभा राहील आणि त्याचा प्रपंच सुरळीत चालेल. पण जर याच्यात जर लक्ष या शासनाने दिलं नाही तर निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयावर निश्चित स्वरूपाचा मोठा भव्य मोर्चा काढू आणि या सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय आणि या सरकारला झोपलेल्या सरकारला जागे केल्याशिवाय आमचा नगर जिल्ह्यातील इंजिनियर मित्र राहणार नाही आणि महाराष्ट्रात एक मोठं जनआंदोलन उभं करू. कारण हा इंजिनियर मित्र काय असा काय आयरागायरा नाही. यांनी सुद्धा शासकीय कॉलेजमधून कुणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि यांची कदर निश्चितपणे शासनाला करावी लागेल हेच या निमित्तानं सांगतो. आणि आमच्या कंत्राटदार मित्राला हर्षल पाटलाला मी सार्वजनिक आमच्या संगमनेर अकोले तालुका इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर, आमच्या व्यावसायिक बांधव हरीश पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील यांनी काल आत्महत्या केली. तसं पाहता इंजिनियर्स आणि शेतकरी हे राज्याच्या विकासाचे रथाची 2 चाकं आहे. शेतकऱ्यांनी तर आजपर्यंत आत्महत्या केल्याचे, परंतु आज पहिल्यांदा आमच्या इंजिनियर व्यावसायिक बंधूंनी या देयक न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे शासनाने त्वरित आमच्या जे जवळजवळ असं ऐकायला येतं की 89,000 कोटी महाराष्ट्राची बिलं पेंडिंग आहेत कामाची आणि ही बिलं पेंडिंग असल्यामुळे सुशिक्षित रोजगार आणि हे अतिशय अडचणीत आलेले आहेत. सर्वच कॉन्ट्रॅक्टर खूप अडचणीत आहे. तेव्हा त्यांनी मी अशी विनंती करतो सर्वांना की आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सर्व कॉन्ट्रॅक्टर्सांनी एकत्र येऊन मंत्रालयावर मोर्चा काढला पाहिजे आणि यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तरी मी शासनाला विनंती करतो की मागील सर्व एक त्यांनी आपल्याला द्यावं आणि त्यानंतर ते नवीन टेंडर काढण्यात यावी आणि हीच तरी आमचा हा मित्र हरीश पाटील याला श्रद्धांजली असं मानतो आणि त्यांना